अंबरनाथ नगरपालिकेत आयोजित विशेष सभेत शिवसेनेच्या नगरसेवकांचं माईक बंद असल्यानं मोठा वादंग झाला. आमच्या नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी हा आरोप केला. यावरून त्यांनी प्रशासन आणि नगराध्यक्षांना धारेवर धरले. यावेळी सभागृहात चक्क मेगाफोन वापरत शिवसेनेच्या नगरसेवकांनी आवाज उठवल्याचं पाहायला मिळतं. अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेत झुंपल्याचं पाहायला मिळालं. अंबरनाथ नगरपालिकेत विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत शहरातील समस्यांवर चर्चा करण्यात येणार होती. मात्र भाजप आणि शिवसेनेत पत्र वाचण्यावरून वाद झाल्यानं शिवसेनेनं सभा तहकूब केली आणि यावरून भाजपनं शिवसेनेविरोधात निदर्शनं केली. उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेवर टीका केली. मुंबईतील बेकायदेशीर फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बीएमसीवर टीका करण्यात आली. त्यांच्या प्रतिसादाला न्यायालयानं ढोंग म्हटलेलं आहे. मुंबई महापालिकेच्या मैदानावरील अनधिकृत झोपड्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्प हटवणार आहे. त्याबाबतच्या सूचना SRI प्राधिकरणानं शिवशाहीला दिल्या. त्यानुसार शिवशाहीकडून संबंधित झोपडपट्टी पात्रता निश्चित करून पात्र रहिवाशांना प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या संक्रमण सदनिका मालकी तत्वांवर दिल्या जाणार आहे. बातमी मुंबईकरांना दिलासा देणारी. कारण परळ टीटी ब्रिजच्या एका लेनचं काम पूर्ण झालं. या पुलावरून दादरच्या दिशेनं जाणारी एक लेन सुरू करण्यात आली. परळ टीटी ब्रिजचं काम मागील महिनाभरापासून सुरूच असल्यानं या भागात वाहतूक कोंडी निर्माण व्हायची. आता एक लेन सुरू झाल्यानं या भागातील वाहतूक कोंडी फुटणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2,640 घरांच्या सोडतीची नोंदणी अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे आता इच्छुकांना 15 मेपर्यंत अनामत रकमेसह अर्ज दाखल करता येणार आहे. मुदतवाढीमुळे सोडतीची तारीख लांबणीवर गेली असून सोडत आता 5 जूनला काढली जाणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दातेंनी रेल्वेला सर्व स्थानकांचं सविस्तर सेफ्टी ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या. मुंबई उपनगरी रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुरक्षेला बळकटी देण्यासाठी स्थानकांचं ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या. समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचं गोड पाणी मिळवण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय विभागानं मंजुरी दिली आहे. याबाबत मंजुरी मिळाल्यामुळे प्रकल्पाच्या कामातील मोठा अडथळा दूर झाला, तर लवकरच या प्रकल्पाचं काम सुरू होण्याची शक्यता आहे. दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर 1 मे रोजी महाराष्ट्र दिन परेडचं आयोजन करण्यात आले. परेड सुरळीत पार पाडण्यासाठी शिवाजी पार्क मैदानाजवळील सर्व रस्त्यांवर वाहतूक नियमन केले जाणार आहे. दादर परिसरात ये जा करणाऱ्या वाहन चालकांसाठी ही वाहतूक सूचना जारी केली. ठाण्याच्या कापूरबावडी हद्दीत आजपासून ते 2 मे पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येतोय. साईबाबा मंदिराच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास सुखकर करण्यासाठी बांधलेला मिसिंग लिंक प्रकल्प मार्ग 1 मे पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पहिल्या 6 महिन्याच्या कालावधीत केवळ हलकी मोटार वाहनं, बस आणि प्रवासी वाहनांचाच या बोगद्यातून प्रवास करण्याची मुभा असणार आहे. तर सर्व मालवाहू वाहनांना या मार्गावर बंदी घालण्यात आली आहे. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील बोरिवलीमधील भूसंपादन पूर्ण न झाल्यानं लॉन्चिंग शाफ्टचं काम रखडलं असून प्रकल्पावर परिणाम होतोय. मात्र आता बोरिवली लॉन्चिंग शाफ्टच्या कामातील अडथळा दूर झाला असून लवकरच लॉन्चिंग शाफ्टच्या कामाला सुरुवात होणार आहे. राज्यात वाढत्या उन्हामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. 1 जानेवारी ते 26 एप्रिल दरम्यान 55 रुग्णांची नोंद झाली. यातील 38 रुग्ण मार्च एप्रिलमध्ये आढळले. नंदुरबारमध्ये सर्वाधिक 14 रुग्ण आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, लक्ष न दिल्यास 108 किंवा 102 नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन आरोग्य विभागाने केलं. राज्यात एप्रिलच्या अखेरीस उष्णतेमुळे विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून ती 32,000 मेगावॅटच्या पुढे गेली आहे. मात्र याच काळात औष्णिक वीज केंद्रातील 3 युनिट्स बंद पडले असून पाण्याअभावी जलविद्युत प्रकल्पांची क्षमता घटली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाल्यानं राज्यात वीज संकटाची चाहूल लागली आहे. मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये 80 ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका आहे. पाणी तुंबणाऱ्या एकूण 93 ठिकाणांपैकी 13 ठिकाणी पावसाळ्यापूर्वी आवश्यक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी तुंबणार नाही. मात्र शिल्लक 80 ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. मुंबईत तब्बल 174 इमारती धोकादायक असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. यामध्ये 141 खासगी इमारतींचा समावेश आहे. या सर्व धोकादायक इमारतींना पालिकेनं अति धोकादायक आणि मोडकळीस घोषित करून नोटीस बजावली. या इमारती तातडीने रिकाम्या करण्याचं आवाहन पालिकेने संबंधित रहिवाशांना केलं. धुळ्यात 3 वर्ष फरार आरोपीला शहर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. युवकाला ठार करण्याची धमकी दिल्यानंतर 3 वर्ष फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक केली. कौटुंबिक वादातून एका युवकाला मोबाईलवर शिवीगाळ करत ठार करण्याची धमकी दिली होती. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. नोकरी मिळवण्यासाठी बनावट शैक्षणिक कागदपत्र कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात सादर करून फसवणूक केल्याचं चौकशीत उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
वाशिममध्ये कृषी विभागानं धाड टाकून कारवाई केली. रासायनिक खतांची कायदेशीर विक्री केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 4 जणांविरुद्ध वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.